मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे काय, लवकर स्खलन का होतं आणि वेळ कशी वाढवावी, वैज्ञानिक मार्गदर्शन मी आपल्याला करणार आहे. काय तुम्हाला माहिती आहे का, जवळपास 40 ते 50% पुरुषांना आयुष्यात कधीतरी बेडरूममध्ये हवे तितके वेळ टिकता येण्याची समस्या आहे. जर स्खलन खूप लवकर होत असेल आणि त्यानंतर जर गिल्ट आहे, लाज आहे, अँक्झायटी आहे किंवा आत्मविश्वास कमी होत आहे, तरी फक्त शारीरिक समस्या नाही आहे, ही मन आणि शरीर दोघांची समस्या आहे. तर आज आपण समजून घेणार आहोत प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे काय, का होतं आणि वैज्ञानिकदृष्ट्या कोणते उपाय प्रभावी आहेत. तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जेव्हा स्खलन तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षेपेक्षा लवकर होतं आणि त्यामुळे मानसिक ताण निर्माण होतो. पुस्तकातली व्याख्या अशी आहे की 1 मिनिटाच्या झालं तर प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन आहे. समस्या जन्मताच नसते, नंतर तयार होते. पण काही लोकांना होऊ शकते पहिल्यापासूनच आहे. पण बहुतेक नवीन जर सुरू झालेली समस्या असेल, नवीन आणि लवकर जर ट्रीटमेंट घेतली तर पूर्णपणे लवकर चांगली होऊ शकते. यामध्ये वेळ महत्त्वाचा नाही आहे, त्याचा मानसिक आरोग्यावरती काय परिणाम होतो ते महत्त्वाचं आहे. सेल्फ एस्टीम कमी होणं, आत्मसन्मान कमी होणं, स्वतःबद्दल कमीपणा वाटणं, परफॉर्मन्स अँक्झायटी होणं, हे असं होतं आणि डिप्रेशन यायला लागतं. शारीरिक कारणं कोणती आहेत, टेस्टोस्टेरॉनचं असंतुलन. टेस्टोस्टेरॉनमधील बदल स्खलन नियंत्रणावर परिणाम करू शकतात. त्या टेस्टोस्टेरॉनची तपासणी करणे आवश्यक आहे. ग्लान्स किंवा फ्रेन्युलमची जास्त संवेदनशीलता, यामुळे उत्तेजना लवकर वाढते आणि स्खलन पटकन होऊ शकतं. मानसिक आणि भावनिक कारणे आहेत. कोणती कामाचा ताण, आर्थिक किंवा वैयक्तिक ताण, सेक्शुअल परफॉर्मन्सबद्दल भीती पण होऊ शकते. म्हणजे पहिल्यांदा समस्या आली, ताण आला, आता पुढल्या वर्षी तेच विचार डोक्यामध्ये राहतात पुढल्या वेळेला की आता पडतं का आणि लगेच पडून जातं. चक्रव्यूहामध्ये फसतो. डिप्रेशन त्यांनी होतं, त्याच्यामुळे डिप्रेशनमुळे असं होतं. नात्यामध्ये तणाव आहेत, पटत नाही आहे, रिलेशनशिप खराब झालेली आहे, हे सगळे कारण आहेत. उपाय बिहेवियरल टेक्निक्स आहे, त्यामध्ये स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक आहे. स्खलन जवळ आलं की थांबा, पुन्हा सुरू करा, थांबा, पुन्हा सुरू करा, असं 3-4 वेळा करा, चौथ्या वेळा स्खलन होऊ दे. एक आहे स्क्विज टेक्निक, की लिंगाच्या टोकावर हलका दाब देऊन उत्तेजना कमी करा. हे जोडीदारासोबत किंवा स्वतः सराव करता येतो. एकटं असताना मास्टरबेशनच्या वेळेला असं करता येऊ शकतं, दाबू शकतो, ढिलं करू शकतो, ढिलं करू शकतो. किगल एक्सरसाइजेस मदत करतात, पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग करतात आणि ते पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग जर त्यांनी केलं तर प्रॉब्लेमच नाही. पण काही पुरुषांमध्ये पेल्विक फ्लोअर खूप जास्त स्ट्रॉंग आहे, अशा वेळा किगल एक्सरसाइज करू नये. डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग आहे, अतिशय प्रभावी आहे, म्हणजे पोटातून खोल श्वास घेणे आणि संशोधनानुसार याच्यामध्ये जवळपास 9 ते 10 पट वेळ वाढल्याचं आढळून आलेलं आहे. श्वसनामुळे ते कंट्रोल केलं तर नर्वस सिस्टीम शांत होते आणि नियंत्रण वाढतं. नंतर आहे हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग, म्हणजे दररोज 7 मिनटं ब्रीदिंग एक्सरसाइज करायचे आणि व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. 2 आठवड्यामध्ये सुधारणा दिसून आलेली आहे. आता याचबरोबर डिले क्रीम्स आहेत, स्प्रेज आहेत, ज्याच्यामध्ये लायडोकेन आहे किंवा प्रायलोकेन आहे, तसे जे आहेत ते 10 मिनटापूर्वी लावायचे आहेत. काळजी घ्यायची की जास्त प्रमाण लावायचं नाही, त्यांनी संवेदना कमी होतात आणि इरेक्शन कमी होऊ शकतं. जर ओरल करायचं असेल तर अशा वेळेला ते धुवून टाकायला पाहिजे, म्हणजे मग तोंडात जाणार नाही. औषधं आहेत काही, जसं SSRI ग्रुपची औषधं आहेत, फ्लॉक्सेटिन, सर्ट्रालिन, एसिटालोप्राम. रोज घेतल्यास स्खलन उशिरा होतो. एकदम गरजेनुसार एकदम मौका आला अचानक तर डेपॉक्सिटिन घेता येतं. अल्फा ब्लॉकर्समध्ये सायलोडोसिन आहे, ट्रॅमॅडॉल आहे, हे सुद्धा औषधं प्रभावी होऊ शकतात काही लोकांमध्ये. इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन जर म्हणजे एकत्र असेल तर होतं काय की हा व्यक्ती घाई करतो स्वतःहूनच की लवकर पडलं पाहिजे, नाही ते ढिलं होऊन जाईल. अशा वेळेला इरेक्शन वाढवणारी गोळ्या जर दिल्यात, सिल्डनाफिल, टॅडालाफिल, तर इरेक्शन कायम राहील, कॉन्फिडन्स वाढेल, हा घाई करणार नाही आणि बरोबर वेळ वाढून जाईल. तेव्हा इरेक्शन करणारी पण औषध द्यायची आणि इजॅक्युलेटरी रिफ्लेक्स जे आहेत तर ते डिले करणारी पण औषधं द्यायची. सेल्फ हिप्नोसिस कामाचं आहे, CBT कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी कामाचं आहे, सगळ्यांनी फायदा होतो. काय सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे. एकदा ती सवय लागलेली आहे, एकदा कंडिशनिंग झालेलं आहे,
ते डिकंडिशनिंग करायला 4 ते 6 महिने वेळ लागू शकतो. पण लोक थांबत नाहीत, फायदा नाही म्हणतात. कन्सिस्टन्सी आवश्यक आहे, सातत्य ट्रीटमेंटमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर जरूर लोकांना शेअर करा, कारण का लोक बोलत नाहीत, शरमतात, लाज वाटते. तर तुम्ही लोकांना असंच ब्लाइंडली पाठवून द्या, डेफिनेटली त्यांना फायदा होईल. लोक डाऊन होणार नाही, डिप्रेस नाही होणार, डिव्होर्सेस नाही होणार. लोक खुशाली समाधानाने त्यांचं वैवाहिक जीवन जगतील. थँक्यू व्हेरी मच. सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे वीडियोज़ हैं. उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप, एक कोर्स बनाया हुआ है. वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोज़ हैं. और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्र पतन कैसे ठीक करना, और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है. वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है. तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं. उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की. और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं, या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी. ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा. आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं. इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं. थैंक यू वेरी मच.